अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। महेश पळणीकर आणि कुंदन भंडारीची 7 वर्षांची शिक्षा पूर्ण झाली आहे, त्यामुळे त्यांची सुटका होणार आहे। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। विनायक पाटील आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। विनायक, जन्मठेपेची शिक्षा अभय कुरुंदकरला ठोठावण्यात आली आहे, काय म्हटलंय न्यायालयाने? आपण पहिले तर या ठिकाणी पनवेल सत्र न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे। याच्यामध्ये 3 आरोपी होते। मुख्य आरोपी अभय कुरुंदकर जो होता त्याने क्रूर पद्धतीने ही हत्या करण्यात आली होती आणि अतिशय या ठिकाणी निर्दयपणे ही हत्या करण्यात आली होती आणि हा दुर्मिळातला दुर्मिळ या ठिकाणी हत्या असल्याचं कोर्टाने निरीक्षण नोंदवलेलं आहे। त्यामुळे जो मुख्य आरोपी आहे त्याला जन्मठेपेची या ठिकाणी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे अभय कुरुंदकर याला। तर जे दुसरे सह आरोपी होते याच्यामध्ये कुंदन भंडारे आणि महेश पळणीकर हे यांनी हत्या झाल्यानंतर पुरावा नष्ट करण्याचं काम केलं होतं। त्यामुळे या दोघांना आहे ती 7 वर्षाची शिक्षा आहे ती न्यायाधीशांनी सुनावलेली होती। मात्र जर आपण हे पाहिलं तर गेल्या 7 वर्षापासून आहे ते तिन्ही आरोपी अटकेमध्ये आहेत। त्यामुळे जरी दुसऱ्या 2 आरोपींना 7 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली असली तरी त्यांनी आधीच 7 वर्षाची शिक्षा ही भोगलेली आहे। त्यामुळे आता ते या ठिकाणी त्यांना रिलीज करण्यात येणार आहे। त्यामुळे याच्यामध्ये आता फक्त जो एक आरोपी आहे मुख्य आरोपी अभय कुरुंदकर हाच आता यापुढे अटकेत राहणार आहे। आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं या शिक्षेदरम्यान किंवा जे गुन्हा दाखल होण्यापासून पूर्ण तपास होईपर्यंत याच्यामध्ये जे नवी मुंबई पोलीस होते तत्कालीन जो पोलीस अधिकारी होते त्याच्यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील किंवा तत्कालीन पोलीस कमिशनर असतील याच्यामध्ये 5 असे अधिकारी की ज्यांनी या संपूर्ण केसमध्ये आहे ते निग्लिजन्स केलेलं होतं, दुर्लक्ष केलेलं होतं आणि इनडायरेक्टली आरोपीला फायदा करण्यासंदर्भातलं त्यांचं वर्तन होतं। त्यामुळे यावरती न्यायालयाने कडक शब्दामध्ये ताशेरे ओढलेले आहेत आणि या अधिकाऱ्यांची या ठिकाणी अधिकारी जो आपण पाहतो की डिपार्टमेंटल इन्क्वायरी आहे हे करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आज अंतिम या ठिकाणी सुनावणी झालेली आहे आणि याच्यामध्ये आता मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। विनायक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।